हालेलुया, हालेलुया. या जोरात टाळ्या वाजून परमेश्वराला आपण धन्यवाद देऊ, कारण त्याची दया ही सनातन आहे, त्याची कृपा ही थोर आहे. तो अक्षयने अगम्य स्थितीत वास करणारा परमेश्वर आहे. आणि आज सकाळी त्याची उपस्थिती देखील आमच्यामध्ये आहे, त्याचा अभिषेक देखील आपल्यामध्ये आहे. आणि त्याच्या अभिषेकाच्या द्वारे, त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी तयार झालेला आहे. हालेलुया. नक्कीच या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वर आज काम करणार आहे. हालेलुया, हालेलुया. कारण देवाची उपस्थिती ज्यावेळेस उतरून येते, ज्यावेळेस देवाचा अभिषेक उतरून येतो, ज्यावेळेस देवाच्या आत्म्याचं काम आमच्या जीवनामध्ये होतं, वचन आम्हाला सांगतं की ते विफल होऊन कधीच परत जात नाही, तर ते कार्य करतं. आणि आज सकाळी आमच्या देखील जीवनामध्ये, आमच्या देखील प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाचं वचन हे कार्य करणार आहे, माझा विश्वास आहे. हालेलुया, हालेलुया. आणि आज आपण एका विशिष्ट अशा वचनाकडे वळणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अशा सुंदर वचनाकडे आपण वळणार आहोत. आणि आजचा माझा संदेश आहे 6 भाकरी. हालेलुया. सगळ्यांना माहिती आहेत 5 भाकरी. हालेलुया. कालच संध्याकाळी विशाल माझ्याकडे आला, 1 भाकर तुम्ही घरातून आणली की काय असं मला. मी म्हटलं घरातून नाही, तू उद्या आहेस ना, ऐक. हालेलुया. कारण आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे 5 भाकरी आणि 2 मासे, बरोबर आहे. हालेलुया. परंतु आज सकाळी मला तुम्हाला सांगू द्या, 5 भाकरी खाणारे माणसं आले आणि बेपत्ता झाले, पण जो कोणी 6वी भाकर खाईल तो सदा सर्वदा प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहील. हालेलुया. जो कोणी 6वी भाकर खाईल, येशू त्याला कधीच अंतर देणार नाही, येशू त्याला कधीच सोडणार नाही. येशू युगाच्या समाप्ती पर्यंत त्याच्या बरोबर असेल. हालेलुया. आणि म्हणून योहान कृष्णवर्तमान याचा अध्याय 6 हे अनेक गुज आणि रहस्य आणि प्रगटीकरण आणि आमच्या विश्वासाला अनेक गोष्टींच्या द्वारे शिकवण्यासाठी तयार करण्यात आलेला हा 6वा अध्याय. आणि जर तुम्ही काळजीपूर्वक पाळाल आणि जर तुम्ही काळजीपूर्वक पाहाल आणि प्रत्येक वचन स्टेप बाय स्टेप वाचाल, तर तुम्हाला अनेक गुज, अनेक रहस्य, अनेक अशा लपलेल्या गोष्टी प्रगट होईल. हालेलुया, हालेलुया. आणि त्यातच मला ही देखील भाकर, ही 6वी भाकर त्या ठिकाणामध्ये सापडलेली आहे. हालेलुया, हालेलुया. काय तुम्ही खायला तयार आहात का? हालेलुया. खायला तयार आहे की नाही हे माहित नाही, पण सगळ्यांना जोरात भूक लागणार हे मात्र माहिती आहे. हालेलुया. कारण विशेष तसा आहे. 5 भाकरी आणि 2 मासे या विषयी आम्ही बरेचसे संदेश ऐकलेत. आणि प्रभू येशू ख्रिस्तानी कशा रीतीने हा चमत्कार केला, हे अद्भुत गोष्ट केलं, हे सांगणारा अध्याय या योहान कृष्णवर्तमानाच्या 6व्या अध्यायामध्ये. आणि यावेळेस आपण 1 पासून ते पहिल्यांदा ज्या 6 भाकरी आहेत त्या 6 भाकरींकडे आपण वळणार आहोत स्टेप बाय स्टेप. तर पहिल्या भाकरीकडे आपण जाण्यासाठी आपण 6व्या अध्यायाचं वचन 1 पासून ते 10 पर्यंत वाचू आणि याच्यामधून आपण आपलं लक्ष केंद्रित करू. यानंतर येशू गालिलाच्या म्हणजे तिबिरिया समुद्राच्या पलीकडे गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करत असे ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला. यहुद्यांचा वलांडण सण जवळ आला होता. तेव्हा येशू दृष्टी वर करून व आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हणाला, ह्यांना खायला आपण भाकरी कोठून विकत आणाव्यात? हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले, कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते. फिलिप्पाने त्याला उत्तर दिले, यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत. त्यांच्या शिष्यांपैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया त्याला म्हणाला, येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जव्याच्या 5 भाकरी व 2 मासळ्या आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार? येशू म्हणाला, लोकांना बसवा.
त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. तेव्हा तेथे जे सुमारे 5,000 पुरुष होते ते बसले. आमेन. हालेलुया. सगळ्यांनी हे आधी ऐकलेलं आहे. हालेलुया. आणि आम्हा प्रत्येकाला आवडणारा देखील हा असा चमत्कार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने किती सुंदर रीतीने हा चमत्कार त्या ठिकाणामध्ये केला हे आपण पाहतो. प्रियानो, पहिल्यांदा मला तुम्हाला सांगू द्या, भाकर देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. भाकर आम्ही कमवत नाही, भाकर आम्ही विकत आणू शकत नाही, भाकर देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही जर का अवलंबून कुणावरती राहावं तर भाकरीसाठी आम्ही परमेश्वरावरती अवलंबून राहावं. हालेलुया. बऱ्याच वेळेस आम्ही कमवतो, बऱ्याच वेळेस आम्ही त्या ठिकाणामध्ये आमचं उत्पन्न पेरतो, बऱ्याच वेळेस त्या ठिकाणामध्ये आम्हाला असं वाटतं की आम्ही कमवलंय, आम्ही त्या ठिकाणामध्ये निर्माण केलंय, आम्ही त्याचं पोषण केलंय, आम्ही त्याला पाणी घातलंय, आम्ही त्याला त्या ठिकाणामध्ये खत घातलंय, आम्ही त्याच्या भोवती खड्डा घातलाय. परंतु पाऊस पाडणारा परमेश्वर आहे, परंतु उगवणारा परमेश्वर आहे, परंतु आम्हाला खावयास द्यायला देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट की भाकरी देणारा हा परमेश्वर आहे. आणि तो नुसतीच भाकर नाही, लक्षात घ्या, त्या 5 मुलाने त्याच्या जवळच्या भाकरी दिल्या म्हणून त्या सगळ्यांना पुरल्या. म्हणजे जर 6वी भाकर तुम्हाला हवी असेल तर पहिल्यांदा तुमच्या जवळील भाकरी परमेश्वराला देणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. जर त्या मुलाने असा विचार केला असता की मी, माझी आई आणि वडील या सगळ्या लोकांपासून आम्ही विभक्त होतो, एका झाडाखाली झाडच झाडं तिथं होते आणि भरपूर गवत त्या ठिकाणामध्ये होतं आणि भरपूर हिरवळ त्या ठिकाणामध्ये होतं, भरपूर चांगलं त्या ठिकाणामध्ये अशी सुंदर रम्य ठिकाण होतं, आम्ही जाऊन ती भाकर संपवतो, असा जर त्याने विचार केला असता तर. हालेलुया. असा जर त्याने विचार केला असता तर हा चमत्कार घडला असता का? आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं, जर का 6वी भाकर तुम्हाला हवी आहे तर भलेही तुमच्याकडे 200 रुपये असू द्या, त्याचा दशमांश देवाला द्या. भलेही तुमच्याकडे त्याहीपेक्षा कमी किमतीचे पैसे किंवा किमतीचं उत्पन्न असू द्या, पण ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला ते अर्पण कराल, परमेश्वर ते मान्य करेल आणि परमेश्वर जे 5 आहे ते 5,000 खाऊ घालेल आणि 12 टोपल्या पण त्याच्या उरवेल. हालेलुया. हालेलुया. याचा अर्थ हा आहे की जे पहिलं आहे ते परमेश्वराचं आहे. हालेलुया. हालेलुया. त्या सीझन मधलं जवळचं उत्पन्न, जव म्हणजे पहिलं, लक्षात घ्या. हालेलुया. फर्स्ट. आमच्या जीवनामध्ये जे पण काही असेल ते पहिलं देवाचं आहे. आणि ते ज्यावेळेस आम्ही देवाला देतो त्यावेळेस आम्ही देवाची बहुगुणितता आमच्यावरती आणतो. बऱ्याच वेळेस आमच्याकडे जेवढं काही आहे त्याला आम्ही नियंत्रित करायला बघतो, त्याला आम्ही साठवायला बघतो, त्याला आम्ही त्या ठिकाणामध्ये आम्ही असं म्हणतो की नाही ते थोडंच आहे, कसं द्यायचं, कशाला द्यायचं, एवढं कुठं द्यायचं असते का, नाही ते फारच कमी आहे, कदाचित देवाला राग येईल. हालेलुया. जाऊ किती लोकांनी पाहिलंय, अगदी छोटं ते असतं, बरोबर आहे ना. हालेलुया. आणि ते पण ते असं तसं नाही, जाऊ त्याला त्या ठिकाणामध्ये ते जवाच्या पेंड्या घेऊन त्याला त्या ठिकाणामध्ये असं मारून त्याच्यामधून ते काढावं लागतं. आणि मग त्याच्यामधून त्या कितीतरी प्रोसेस केल्यानंतरच्या गोष्टीमधून तो जव बाहेर येतो. आणि या ठिकाणामध्ये सांगितलेलं आहे की पहिली भाकर कुठली असेल तर ती जवाची भाकर आहे. आमचं उत्पन्न, आमचं जीवन, आमची मालमत्ता, आमच्या प्रत्येक गोष्टींवरती आशीर्वाद तेव्हाच आम्हाला प्राप्त होतो ज्यावेळेस आमच्या थोडक्यातलं आम्ही परमेश्वराला देतो. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला 2,000 पगार असू द्या, तुम्हाला 1,500 पगार असू द्या, तुम्हाला 1,000 पगार असू द्या, पण ज्या वेळेस तुम्ही देवाशी विश्वासू राहाल तुम्ही हजारो लोकांच्यासाठी आशीर्वादाचं कारणीभूत ठराल.
तुम्ही हजारो पिढ्यांसाठी आशीर्वादाचं कारण ठराल. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून पहिली भाकर काय आहे तर ती जवाची भाकर आहे. आणि जवाची भाकर आम्हाला हे शिकवते की भलेही थोडं असू दे परंतु त्यावरती अधिकार परमेश्वराचा आहे. भले फार कष्टातून आम्हाला मिळालेलं असू दे परंतु ते आम्ही पहिल्यांदा देवाला दिलं पाहिजे. त्याच्यामधून आम्ही देवाच्या नावाचा धन्यवाद केला पाहिजे. त्याच्यामधून आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. त्याच्यामधून आम्ही अर्पण दिलं पाहिजे. मग तुमचा दशमांश 100 रुपये असू द्या किंवा तुमचा दशमांश 5 लाख रुपये असू द्या, कोणीतरी आमेन म्हणेल. किंवा मग तुमचा दशमांश 10 रुपये असू द्या. प्रश्न असणाऱ्या किमतीचा नाही, प्रश्न तुमच्या विश्वासूपणाची देवाबरोबर राहण्याचे लक्षात घ्या. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणूनच या ठिकाणामध्ये तो आकडा आहे की 200 रुपयाच्या भाकरी. 200 रुपयाचं म्हणजे जवळजवळ 8 महिन्याचं उत्पन्न त्यावेळेस ते आहे. 200 रुपयाच्या त्या ठिकाणामध्ये भाकरी देखील त्यांना पुरणार नाही. प्रियानो, तुम्हाला सांगू क्या, तुम्हाला 2 लाख जरी पगार असला तरी पुरणार नाही. हालेलुया. किती लोक सहमत आहेत? हालेलुया. अगदी शासनाने आणि तुमच्या असणाऱ्या लोकांनी तुमच्यावरती दया करून तुमचं उत्पन्न अनेक पटीने वाढवलं, कोणीतरी आमेन म्हणेल. तरी देखील आम्हाला असं वाटतं की आणखीन थोडंसं असतं तर बरं असतं. हालेलुया. आणखीन एखादी स्पेशल इन्क्रीमेंट मिळाली तर बरं झालं असतं. आणखीन थोडं गिफ्ट वाउचर मिळालं तर बरं झालं असतं. आणखीन थोडी उत्पन्नात. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये लक्षात ठेवा, आम्ही समाधानी तेव्हा आहे जेव्हा देवाला आम्ही आमच्यामध्ये इन्व्हॉल्व करतो. हालेलुया. समाधानी आकड्यांवरती नाही, समाधानी पैशांवरती नाही, समाधानी उत्पन्नावरती नाही. त्या 5 भाकरीमध्ये येशूला इन्व्हॉल्व केलं म्हणून सगळं काही आशीर्वादित झालं. फर्स्ट त्या 5 भाकरी येशूच्या हातामध्ये आणल्या म्हणून ते बहुगुणित झालं. हालेलुया. त्या 5 भाकरी येशूपर्यंत आणल्या गेल्या म्हणून त्या आशीर्वादित झाल्या. आम्ही आणतच नाही आणि बेसुमार असणाऱ्या आशीर्वादांची याचना देवाकडे करत बसतो. हालेलुया. लक्षात ठेवा, देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या घरामध्ये कधी राखून राहू नका. हालेलुया, हालेलुया. सरळ राहा, ओपन राहा, प्रभू बरोबर बोला, प्रभू बरोबर संवाद साधा. काही अडचणी असतील तर देवाबरोबर, देवाशी बोला आणि त्या गोष्टीमधून विश्वासपूर्वक काहीतरी मार्ग काढा. प्रियानो, हालेलुया, हालेलुया. कारण आता जर का आपण कॅल्क्युलेशन करायला गेलो तर लक्षात आपल्या समोर येतं की कमीत कमी एवढा माझा पगार आहे. पहिल्यांदा आमच्या मनामध्ये काय येतं? हे ह्याचं द्यायचं आहे, हे त्याचं द्यायचं आहे, हे ह्याचं द्यायचं आहे, हे लाईट बिल आहे, हे दुधाचं बिल आहे, हे गॅसचं सिलेंडरचं आहे. परमेश्वर आहे का या लिस्टमध्ये? हालेलुया. मंडळी आहे का या लिस्टमध्ये? देवाचं घर आहे का या लिस्टमध्ये? देवाला आदर आहे का या लिस्टमध्ये? देवाचा सन्मान आहे का या लिस्टमध्ये? नाही पास्टर, 6-7 हजार तर पगार आहे, आता त्यात तुम्ही द्या असं कसं म्हणता? 10,000 तर पगार आहे, त्याच्यामधून आम्ही कसं देणार? 4 लेकरं आहेत. हालेलुया. घर भाडं आहे आणि त्याच्यानंतर शिक्षणाचा खर्च आहे, ते तर तुम्हाला माहितच आहे. मग त्याच्यानंतर त्यांचे वेगवेगळ्या गरजा आहेत रोजच्या उठून. मग त्याच्यानंतर अमुक आहे, त्याच्यानंतर अमुक आहे, त्याच्यानंतर तमुक आहे, त्याच्यानंतर तमुक आहे. हालेलुया. आणि त्या प्रायोरिटी लिस्टमध्ये परमेश्वर तळागाळाला आहे. म्हणून आम्ही विश्वासणारे असून सुद्धा फायनान्शियल बाबतीमध्ये संघर्ष करत आहोत. म्हणून आम्ही विश्वासणारे असून सुद्धा फायनान्शियल ब्रेक थ्रूची वाट बघत आहोत. हालेलुया.
एखाद्या व्यक्तीचं तुम्ही काहीतरी देणं आहे नाही का, मग ते देणं तुम्ही देत असताना मला थोडंसं उघड उघड बोलू द्या, हालेलुया. आणि देत असताना तुम्ही त्याला दिल्यानंतर ती रक्कम, चला त्याने मित्रत्वाच्या खात्यामध्ये तुम्हाला 1,00,000 रुपये दिलेले आहेत आणि दिल्यानंतर तुम्ही ते बरोबर लिहून ठेवता नाही का, की ह्या महिन्याला 10,000 दिले, बरोबर आहे की नाही. इन केस माझ्याकडून एखाद्या महिन्याचा दशांश राहिला, लिहून ठेवता का हो? हालेलुया. देवाने दिलं, आम्ही खाल्लं, धन्य त्या परमेश्वराचं नाव. हालेलुया. आम्ही असं गृहीत धरतो, आम्ही अशी आमची पोळी भाजतो, आम्ही असं स्वतःला तयार करून घेतो की देवाला सगळं काही माहित आहे, देवाला सगळंच माहिती आहे. हालेलुया. तुझे RD FD सगळं काही देवाला माहिती आहे. हालेलुया. तुझ्या तिजोरीला किती नंबरचा असणारी चावी लागती ते देखील परमेश्वराला माहिती आहे. पण देव त्या पैशाकडे नाही, देव तुमच्या हृदयाकडे बघत आहे. प्रिय, देव आमच्या हृदयाकडे बघत आहे. जर देव पैशांवरती प्रेम करत असता तर प्रियानो आम्ही केव्हाच नष्ट झालो असतो. पण देव आमच्यावरती प्रेम करतो म्हणून आम्ही जिवंत आहोत, म्हणून त्याच्या कृपेमध्ये कधी खंड पडत नाही, म्हणून त्याच्या दयेमध्ये कधी खंड पडत नाही. आणि म्हणून प्रियानो फिलिपाला असं वाटलं की माझ्या पगारामधून ह्या सगळ्या गोष्टी कशा होणार, कशा पुरणार. अरे काही करू नका, त्या सगळ्या गोष्टी प्रभूच्या हातामध्ये आणून द्या. प्रभू त्या स्वर्गाकडे उंचावेल, कारण त्याला माहिती आहे भाकर कावळ्यांना आणि काव करणाऱ्या त्याच्या पिलांना पुरवणारा परमेश्वर आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात की नाही? त्याच्यापेक्षा तुम्ही देवाला प्रिय आहात का नाही? हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून जे काही येशूच्या हातामध्ये तुम्ही द्याल, तुमचा 1 रुपया तो 1000 पटीने ब्लेस करेल, तो अनेक पटीने ब्लेस करेल. नुसतंच ब्लेस नाही तर 12 टोपल्या पण उरवेल. हालेलुया. तुमच्या जीवनासाठी पुढच्या सर्व गोष्टींचा विचार परमेश्वराने करून ठेवलेला लक्षात घ्या. कोणीतरी हा आणि आमेन म्हणेल. हालेलुया. तुम्हाला जास्तीची खोदाखोद आणि विचार करण्याची गरज नाहीये. हालेलुया. निर्धास्त आणि विश्वासाने जगा, तुम्ही मरणार नाही. तुम्ही भरपूर वयाचे होणार, तुमच्या लेकरांची लेकरं तुम्ही बघणार, त्यांच्या लग्नात तुम्ही नाचणार, त्यांच्या लग्नात काय बुंदी किंवा अजून काय खायचे ते खाणार. हालेलुया. आणि अनेक असे दौरे ऑस्ट्रेलिया अमेरिकेचे करणार. हालेलुया, हालेलुया. इस्रायलचे दौरे करणार आणि सगळं करून शांतपणाने देवाच्या घरी जाणार. हालेलुया. मला वाटलं तुम्ही टाळ्या वाजवताल. आणि म्हणून प्रश्न देवाबरोबरच्या विश्वासूपणाने राहण्याचा आहे. आज जो फार शुल्लक आहे, गवतासारखं आहे, त्याला फार मोठी किंमत नाही. परंतु आज आमच्याकडचं जी जवाची भाकर आहे, जेव्हा आम्ही त्या घेऊन आम्ही परमेश्वराकडे आणू प्रियानो, वचन सांगतं की ते इतके खाल्ले की खाऊन ते सगळे लोक, पहा जे 5 भाकरी होते ते 5000 लोक खाल्ले. आणि 5000 खाऊन परत त्याच्या वचन सांगतं की त्याने आपल्या शिष्यांना सांगितले काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. देवाने तुमच्या भविष्याची तरतूद केलेली आहे. तुम्हाला पेन्शन मिळो अथवा न मिळो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही परमेश्वराच्या नजरेमध्ये आहात, तुम्ही परमेश्वराच्या समोर आहात, तुम्ही अतृप्त असे कधीच असणार नाही. हालेलुया. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जर का मी अधिक आशीर्वादाचं कारण बनावं, जर का माझ्याद्वारे आणखीन 12 टोपल्या उराव्या, तर पहिल्यांदा त्या 5 भाकरींना मला येशूकडे आणू द्या. त्या जवाच्या भाकरीला मला येशूकडे आणू द्या. हालेलुया.
ज्यावेळेस मी ती जवाची भाकर परमेश्वराकडे आणेल, परमेश्वर त्या भाकरीच्या द्वारे महान आणि गौरवी आणि अद्भुत गोष्टी करायला सुरुवात करेल. हालेलुया. आता दुसरी आपण भाकर पाहूया. वचन 22 पासून ते 28 पर्यंत दुसरी भाकर. 6:22 ते 28. दुसऱ्या दिवशी जो लोकसमुदाय समुद्राच्या पलीकडे उभा होता त्याने पाहिले की ज्या लहान मचव्यात त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तेथे दुसरा मचवा नव्हता, आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या मचव्यावर चढला नव्हता, तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते. तरी जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिबिरियाहून दुसरे लहान मचवे आले होते. तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत असे लोकसमुदायाने पाहिले. तेव्हा ते लहान मचव्यात बसून येशूचा शोध करत कफर्नहुमास आले. तेव्हा तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, गुरुजी, येथे कधी आलात? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिलीत म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. आमेन. हालेलुया. हालेलुया. दुसरी महत्वाची भाकर म्हणजे तृप्त करणारी भाकर. हालेलुया. भाकर आमच्या जीवाला तृप्त करते, भाकर आमच्या आत्म्याला तृप्त करते. परंतु प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये पाहत आहे की दुसऱ्याच दिवशी हे सगळे लोक पसार झाले, हे सगळे लोक बेपत्ता झाले, भाकरी खाऊन हे येशूला सोडून गेले. हालेलुया. हालेलुया. कुठं गेले काय माहित नाही, अंधकार पडला आणि ते आपल्याच मार्गाने गेले, ते आपल्याच विचाराने गेले. प्रियानो, मला सकाळी तुम्हाला सांगायचं आहे, विशेष करून प्रभू येशू ख्रिस्त ही आमची तात्पुरती सोय नाही आहे. हालेलुया. हालेलुया. हे आमच्या जीवनासाठी परमेश्वराने शिक्का मारून दिलेलं सार्वकालिक जीवन आणि सार्वकालिक जीवनाचं सोल्युशन आहे. हालेलुया. आणि म्हणून भाकरी खाऊन तृप्त होण्यासाठी येशूने आम्हाला बोलवलेलं नाही आहे, भाकरी खाऊन पाण्यावरती चालण्यासाठी प्रभूने आम्हाला बोलवलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त या मी विचार करत होतो की का हे ब्रेक केलेलं आहे या ठिकाणामध्ये, हा अध्यायामध्ये हे मध्येच का आलंय. 15 ते 21 वचन, येशूचा एकांतवास आणि त्याचे पाण्यावरून चालणे. हालेलुया. या असणाऱ्या वचनांनी ह्या संपूर्ण अध्यायाला ब्रेक केलेला आहे. येशूने दिलेली भाकर कशासाठी आहे? त्याच्याबरोबर एकांतवासात जाण्यासाठी आहे. आम्ही आमच्या नोकरीला घेऊन कुठंतरी आमच्याच एकांतवासात चाललेलो आहे. हालेलुया. आम्ही आमच्या विचारांना घेऊन आमच्याच एकांतवासात चाललेलो आहे, हिमालयात चाललेलो आहे. पण भाकरी खाऊन आम्हाला काय करायचं आहे? कोणीतरी म्हणा, पाण्यावरून चालायचं आहे. या जगावरती राज्य करायचं आहे, अधिकाराने आम्हाला चालायचं आहे. पाण्यावरती चालणं म्हणजे काय? तुमच्यामधला अधिकार प्रगट करणं आहे, तुमच्यामधलं सामर्थ्य प्रगट करणं आहे, तुमच्यामधलं असणारं गौरव प्रगट करणं आहे. हालेलुया. परंतु बऱ्याच वेळेस आम्ही परमेश्वराकडे, देवाकडे पाहत असताना फक्त देवा या गोष्टीमधून तो आम्हाला बाहेर काढ. मग आम्ही 4 शुक्रवार करतो. हालेलुया. आणि मग आम्ही पवित्र तेल वापरतो, मग आम्ही पवित्र पाणी वापरतो. अरे, ज्याच्यावरती शिक्का मारलाय त्याला सोडलंय, देवाच्या वचनाला आम्ही सोडलंय, देवाच्या आत्म्याला आम्ही सोडलंय, देवाच्या अभिषेकाला आम्ही सोडलंय. आणि आम्ही आमच्या जीवनामधून प्रभू येशूकडे पाहत असताना तो आमचं प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे. तो प्रॉब्लेम सॉल्व्हर याच्यापेक्षा तो आम्हाला सार्वकालिक जीवन देणारा परमेश्वर आहे प्रियानो. आणि म्हणून वचन आम्हाला सांगतं, नाशवंत अन्नासाठी श्रम
करू नका. हालेलुया, हालेलुया. कारण ते जे नाशवंत अन्न आहे किंवा नाशवंत असणारी आमची संपत्ती आहे, त्याला कसर आणि जंग लागेल, परंतु जो पवित्र आत्म्यापासून मिळालेलं सामर्थ्य आहे ते कधी खचणार नाही, ते कधी कमी होणार नाही, ते कधी संपणार नाही, ते कधीच अधोगतीला जाणार नाही, ते कधीच शेअर बाजारमधल्या मार्केटसारखं खाली पडणार नाही, ते सर्वोच्च स्थानावरती असणाऱ्या त्या स्टँडर्डवरती ते राहील. हालेलुया. म्हणून माझ्या मुखामधून निघालेले वचन असे आहे, ते काम केल्याशिवाय कधीच वापस येणार नाही. खाणाऱ्यास बी, पेरणाऱ्यास भाकर दिल्यापासून ते कधीच विफल होऊन परत येणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या आत्म्याची तात्पुरती सोय नाही. प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी सार्वकालिक जीवनाची भाकर आहे. हालेलुया, हालेलुया. हे लोक हरवले कारण हे भाकर खाऊन तृप्त झाले. ज्या दिवशी तुमच्या आध्यात्मिक जीवनाला तुम्ही ब्रेक लावाल, देव तिथं तुमचा हात सोडेल, लक्षात घ्या. हालेलुया. देव त्या ठिकाणी तुमच्या जीवनावरती तुमच्या बळजबरी करणारा नाही. तुमची देखील आत्मीयता, तुमचा देखील विश्वास, तुमचं देखील समर्पण देवाच्या राज्यामध्ये महत्वाचं आहे. हालेलुया. मग ते छोटं का असं ना प्रियानो, मग ते कमी प्रमाणात का असं ना, पण ते महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. हालेलुया, हालेलुया. आज आम्ही ते विसरता कामा नये. आज आम्ही ते कुठेतरी गमावता कामा नये. आज आम्ही ते कुठेतरी हरवता कामा नये. यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे. येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे काम हेच आहे, ज्याने त्याला पाठवले त्याच्यावरती तुम्ही काय करावा, त्याच्यावरती तुम्ही काय करावा, त्याच्यावरती तुम्ही काय करावा. यावरून ते त्याला म्हणाले, असे कोणते चिन्ह आम्ही दाखवता. अरे आत्ताच तर एक चिन्ह दाखवलंय. हालेलुया. एक चिन्ह आत्ताच दाखवले नाही का. 5 भाकरी किती लोकांनी खाल्ले, किती टोपल्या उरल्या. आणि हे लोक या ठिकाणामध्ये उलटून प्रभूला म्हणत आहे की असं आपण कोणतं चिन्ह दाखवता. अतृप्त आत्मा. हालेलुया. म्हणजे या लोकांच्या विश्वासाच्या डेअरिंगचं मला या ठिकाणामध्ये कधी कधी भय वाटतं. हालेलुया. की असं आपण कोणतं कृत्य करता. काही लोक चमत्कार पाहून सुद्धा आंधळे होतात. हालेलुया. चमत्कार पाहून सुद्धा आंधळे आहेत. समजून घेऊन पेढा खाऊन वेडा होऊन कुठल्या तरी गावाला चालले. तुम्हाला माहिती आहे ते मन. हालेलुया. प्रभू सब जानता है. देवाला सगळं काही ठाऊक आहे. आम्ही अगदी निरागस, आम्ही अगदी कचलेले, दाबलेले, आम्ही अगदी निष्क्रिय. आणि देव तेच तुमची ओळख सांगताना सांगतो की हे माझे मुलं आहेत. आणि आम्ही सांगतो की नाही, आम्ही दीनहीन, धिक्कारलेले, आम्ही कुठेतरी कोपऱ्यामध्ये पडलेले. हालेलुया. ही आमची ओळख. प्रेरणा आमची ओळख ही पाण्यावरती चालण्याची. ह्या जगावरती आम्हाला राज्य करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने बोलवलेलं आहे. समस्यांवरती चालण्यासाठी येशूने आम्हाला बोलवलं आहे. प्रॉब्लेम्सवरती चालण्यासाठी आम्हाला बोलवलेलं आहे. आणि म्हणून त्यासाठी जवसाची भाकर खाऊन, जवाची भाकर खाऊन त्याच्याबरोबर जर तुम्ही एकांतवासामध्ये जाल तर जिथं येशू आहे तिथं तुम्ही सापडाल. नाही तर 2 मचवे घेऊन इकडं गेले, तिकडे गेले, कंबर तलावाकडे गेले. हालेलुया. आमचे मचवे आम्हाला द्या आणि आम्ही फिरतो आणि परत भूक लागली की तुला शोधत येतो, कुठे निवलं शहर सोलापूर. हालेलुया. अगदी लांब असा आम्ही फिरून येतो आणि शोधत 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 येतो, कुठे निवलंय फेलोशिप सोलापूर. ते तिथंच आहे. तुम्हीच आपलं नाव कटा घेऊन इकडच्या मचव्यात, तिकडच्या मचव्यात, हिप्परगा तलावात. हा, मला तर माहित असलेले 2च तलाव आहेत आपल्याजवळ. हालेलुया. होडगीचे इथे बाजूला एक आहे. हालेलुया. आम्ही आमच्या बचव्यामध्ये जातो आणि ख्रिस्ताला आम्ही विसरतो. आम्ही आमच्या संसारामध्ये गुरफटतो आणि ख्रिस्त आमच्या बरोबर यायला आम्ही विसरतो. आणि येशूची प्रतिमा
एका गोष्टीसाठी आम्ही तयार करून ठेवतो की येशू आरोग्य देणार आहे, येशू चमत्कार करणार आहे, येशू ह्या गोष्टीतून मुक्त करणार आहे, येशू ह्या गोष्टीमध्ये आम्हाला सहाय्य करणार आहे, येशू आम्हाला यामधून बाहेर काढणार आहे. अहो, त्या तुमच्या आयडेंटिटी किंवा तुमचं देवाला ओळख नाही त्याच्यापेक्षा कितीतरी महान तो आहे. त्याचं महान प्रगटीकरण तुम्हाला जर का प्राप्त व्हायचे तर त्याच्याबरोबर एकांतवासात जा आणि या जगाच्या पाण्यावरती तुम्ही चाला, म्हणजे तुम्ही तृप्त कधीही असणार नाही. आत्मिक बाबतीमध्ये जो तृप्त आहे तो मेलेला आहे, लक्षात घ्या. हालेलुया, हालेलुया. देवा आम्हाला अधिक भूक दे, देवाला आम्हाला अधिक आराधनेची वेळ तू वाढवून दे. देवा आम्हाला अधिक वचन 45 मिनिटाचं आम्हाला 55 मिनिटं ऐकायला मिळू दे. हालेलुया. देवा आम्हाला आमच्या जीवनाचे अधिक तास, मगच तुमचं दीर्घायुष्य होणार आहे प्रियानो, लक्षात घ्या. हालेलुया, हालेलुया. कुठलेही 45 मिनिटात तर घंटा वाजणार नाही. तुमची आत्मिक घंटा वाटली पाहिजे की आम्हाला अजून पाहिजे. देवा तुझ्या उपस्थितीमधून मला अजून पाहिजे, देवा तुझ्या आत्म्यापासून आम्हाला अजून पाहिजे, देवा तुझ्या प्रॉफिटकडून आम्हाला अजून पाहिजे, आणखीन याच्याकडून आम्हाला अजून पाहिजे, या मंडळीला अजून आम्हाला पाहिजे. जर ही भूक तुमच्या आत्म्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणामध्ये ठेवाल तर तुम्ही जिवंत राहाल. हालेलुया, हालेलुया. पण जर आम्ही तृप्त नाही, देवा धन्यवाद, जे दिलं, जे आम्हाला मिळालं त्याबद्दल धन्यवाद, तुझी उपकार स्तुती असो, तुला धन्यवाद असो. आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला असे लिहिले की त्याने स्वर्गातून उतरलेली भाकर त्यांना खावायला दिली. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. हालेलुया, हालेलुया. पहा प्रियानो, लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या. एखादी गोष्ट तुम्हाला देणं आणि तुमच्या समोर टाकणं आणि ती तुम्ही उचलणं, याच्यामध्ये फरक आहे की नाही? हालेलुया, हालेलुया. एखादी गोष्ट मी एका अदबीने असं देणं आणि तुम्हाला देत असताना हे असं टाकणं आणि तुम्हाला ते घे म्हणणं. हालेलुया. मान्ना ह्याने येशूचं देवाचा हात पिरगळून, हे कंटाळाला, इथं काय आम्हाला मारायला आणलंय का, इथं काय आम्हाला हे करायला तू आणलंय का, हे आम्ही तिथं मटणाच्या पातेल्यामध्ये बसून खात होतो. आणि ह्या लोकांना देवाचा हात पिरगळून काढलेले आशीर्वाद माहित आहेत. हालेलुया, हालेलुया. म्हणजे वाईट गोष्टी विसरायचं नाही, सतत जतन करून ठेवायचं. आमच्या पूर्वजांनी, अरे तुमच्या पूर्वजांपेक्षा जो सृष्टीचा निर्माण करता तो तुमच्या बरोबर बोलतोय, तो तुमच्यासाठी इतक्या मोठ्या महत्कृत्य तुमच्या समोर करतोय, याच्याने तुम्ही या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायचं सोडून तुम्ही आंधळे बनायला लागला, वेळ घेऊन पेडगावाला चालला. हालेलुया. आणि असं म्हणतोय की मोशेने, अरे मोशेने काय दिला? कुरकुर करणारे आत्मा त्यांच्याकडे होता. शेवटी देवाला दया आली आणि म्हणून त्याने असं ते दिलं. आणि परत ते दिल्यावर पण, हे काय रोज उठून, रे बाबा हे घ्या, ह्याला दळा, ह्याला कुटा, ह्याच्यासाठी उठा. पण देवाने त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याने माझ्याकरता दिला. तो टाकला नाही, तो तुमच्याने माझ्या पापांकरता दिला. स्वर्गातून तो तुमच्याने माझ्याकरता आला. ती भेट त्याने आमच्याकरता दिली. आमच्यासाठी त्याने त्यागपूर्वक, आमच्यासाठी समर्पणपूर्वक पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र हजारो करोडो सूर्य चंद्र यांना एकत्र केलं आणि लाखो जगातील सगळे हिरे आणि माणिक एकत्र केलं, तरी देखील असा तयार न होणारा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याने माझ्याकरता पित्याने दिला. हालेलुया. दिला आणि टाकण्यामध्ये फरक आहे की नाही? पण आम्ही टाकलेल्या गोष्टींकडे बघतोय. नाही, सैतान आम्हाला सुधरूच दिनाय. अरे त्याला टाकलंय तुम्ही, तरी तुम्हाला सुधरू दिनाय. हे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आणून ठेवले बघा आमच्या समोर. सहवास नाहीये देवाचा आणि प्रश्नांची उकल करायला चाललेत.
सहवास नाहीये देवाचा आणि दानियल बनायला चाललेत. चांगल्या चांगल्या गोष्टी वर्ज करायचं माहित नाही आणि गूढ आणि रहस्य प्रगटीकरण आम्हाला पाहिजे. अशा गोष्टी त्यागपूर्व रीतीने श्रम करून प्राप्त होतात. आणि म्हणून त्यासाठी श्रम करा, विश्वासासाठी श्रम करा, आत्मिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी श्रम करा. गुडघे झिजवा, प्रभूच्या समोर रडा, प्रभूच्या समोर स्वतःला कोंडून घ्या, प्रभूच्या समोर अन्न पाणी वर्ज करून म्हणा की तुझ्या दर्शनाशिवाय इथून मी आज उठणार नाही. स्वतःला कोंडून घ्या, स्वतःला बंदिस्त करून घ्या, स्वतःला त्या ठिकाणामध्ये एखाद्या खोलीमध्ये जाऊन एकांतवासामध्ये देवाच्या जगाच्या सगळ्या पाण्यावरून तू जाऊन देवाबरोबरची एक अतूट आणि अट्टळ आणि पवित्र सहभागिता प्राप्त करण्यासाठी श्रम करा. हालेलुया, हालेलुया. मग बघा परमेश्वर 6वी भाकर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या समोर प्रगट करेल. मग तो त्याचं स्वरूप तुम्ही पाहाल. आणि म्हणून प्रियानो लक्षात ठेवा, परत एकदा मी म्हणतो, अशा गोष्टी वचन सांगते की ज्याच्यावरती शिक्का मारला आहे, जो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. अंडरलाईन करा या वचनाच्या खाली आणि म्हणा, हे टिकणारे अन्न प्रभू मला दे, टिकणारी भाकर मला दे. मी भाकर खातो आणि परत ती मला भूक लागते, परंतु नाही प्रभू, आता टिकणारी भाकर मला दे. प्रभू मला उपवास करण्यासाठी शिकव. आमेन, हालेलुया, हालेलुया. बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात, बऱ्याच जण बोलत असताना म्हणतात की अमुक ह्या गोष्टींमुळं किंवा तमुक त्या गोष्टींमुळं किंवा अशा त्या गोष्टींमुळं आम्हाला उपवास करणं होत नाही. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र आत्मा तुमचा मदतगार आहे, तो तुम्हाला सहाय्य करण्यासाठी तयार आहे. पवित्र आत्मा तुम्हाला चालवण्यासाठी तयार आहे. आम्ही इथे आहोत तुम्हाला सांगण्यासाठी की कशा पद्धतीने पार्शल फास्टिंग तुम्ही करू शकता, ब्रेकफास्ट स्किप करून तुम्ही उपवास करू शकता, एक दुपारचं जेवण स्किप करून तुम्ही उपवास करू शकता, संध्याकाळचं जेवण स्किप करून तुम्ही उपवास करू शकता. परंतु उपवास करणं म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टींना वर्ज करणं नाही. उपवास करणं म्हणजे ती वेळ परमेश्वराच्या सानिध्यामध्ये घालवणं आहे. हालेलुया. तुम्ही नाही तर ते दुसरं कोणतर खाईल, ते बसलेलेच आहेत खायला. हालेलुया. बरं झालं याचा उपवास आहे. हालेलुया. पण ज्यावेळेस तुम्ही ती वेळ परमेश्वराच्या सहभागितेमध्ये घालवाल, तुम्ही पाण्यावरून चालाल, तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालाल, मग तुम्ही देहवासना कधीच पूर्ण करणार नाही. मग तुम्ही देहवासनेच्या गोष्टीमध्ये कधीच अडकणार नाही. मग तुम्ही देहाच्या चिंता आणि काळजामध्ये कधीच अडकणार नाही. आणि म्हणून पहिल्याने, फर्स्टली, जवाची भाकर म्हणजे पहिल्याने तृप्त, दुसरी तृप्त करणारी भाकर म्हणजे पहिल्याने त्याची धार्मिक, पहिल्याने त्याचं राज्य. हालेलुया. राज्य मिळवण्यासाठी किती तयारी करावी लागते माहिती आहे? आत्ताच आपल्याकडे झालंय. हालेलुया. 4 जूनला किती फौज फाटा, किती सगळं काय 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 काय, का परत यायचं आहे सत्तेत? का घरात बसून कोण आलं? सगळे बाहेर होते, सगळे, बरोबर आहे की नाही? कोणच नव्हतं, सगळे बाहेर होते. का? ते राज्य पाहिजे, ही सत्ता पाहिजे, आणि आम्ही घरात बसून आम्हाला सगळं पाहिजे. हालेलुया. आम्हाला सगळं पाहिजे, श्रम न करता आम्हाला सगळं पाहिजे. आम्हाला न चालता सगळं काही आम्ही तिथं पोहोचलं पाहिजे. तसं देवाच्या राज्यात होत नाही प्रियानो. देवाच्या राज्यामध्ये आम्हाला देवाचं राज्य वाढवण्यासाठी श्रम करणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून जेवढी तुमची भूक आहे तेवढं तुम्हाला फीड केलं जाईल. लक्षात घ्या. हॅलो. जितकी तुम्ही भूक देवाला तुमच्यातली दाखवाल तेवढं परमेश्वर तुम्हाला तृप्त करणार आहे. तुम्ही जर टेम्परवरी दाखवाल, टेम्परवरी टेस्टमनी, टेम्परवरी ब्लेसिंग्स, टेम्परवरी, मग परत जाऊन तुम्ही कुठेतरी पडला तर म्हणू नका की असं कसं काय झालं, ही तर साक्ष माझीच आहे ना. खरंच का? हालेलुया.
हा हा ती माझीच साक्ष आहे, मीच दिली होती. मग आता परत कस काय, मी त्या खड्ड्यामध्ये पडलो, आता परत कस काय मला चालता येईना. कारण आम्ही हे विसरतो की ती भाकरी खाऊन आम्हाला या जगावरती राज्य करायचंय, ही भाकरी खाऊन आम्हाला त्या ठिकाणामध्ये तृप्त व्हायचंय आणि परमेश्वराचं राज्य वाढवण्यासाठी आम्हाला पुढे जायचंय. आणि म्हणून प्रियानो लक्षात ठेवा की काही लोक चमत्कार पाहून सुद्धा आंधळे बनतात. आपल्या जीवनामध्ये इतक्या गोष्टी देवाने केल्या आहेत. हालेलुया. पहिल्याच असणाऱ्या जवाच्या भाकरीमध्येच ती आहे. वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने ती भाकर घेतली आणि आभार मानले. हालेलुया, हालेलुया. जे तुमच्याकडे आहे ते आशीर्वादित व्हायचंय, आभार माना, येशूच्या हातात द्या. त्याची गणना या जगिक गोष्टींबरोबर करू नका. हालेलुया. त्याच्यावरती देवाच्या येशूच्या रक्ताचा शिक्का मारा. हालेलुया. पहिला तुमच्या हातामध्ये जर का तुमचा पगार आला असेल तर तो पगार तुम्ही हातामध्ये घ्या आणि 2 मिनिटं बाजूला काढा आणि म्हणा, देवा हे जे काही रक्कम आमच्याकडे आलेली आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे जे काही तू आम्हाला दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे देण्याची कृपा तू आम्हाला पुरवली त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टीचा विश्वास पण देवाला दाखवायला सुरुवात कराल, देव अद्भुत गोष्टी तुमच्या जीवनामध्ये करायला सुरुवात करेल. यावरून ते येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, मोशेने स्वर्गातून येणारी भाकर दिली असं नाही, तर पिता ती खरी भाकर, तिसरी महत्वाची भाकर, खरी भाकर. म्हणा खरी भाकर. पहिली जवाची भाकर, दुसरी तृप्त करणारी भाकर, तिसरी भाकर. तुम्हाला भाकर देण्याची वेळ आली असं मला वाटायला. जोरात बोला हालेलुया. खरी भाकर ज्याच्यावरती शिक्का मारलेला आहे, जी उतरते आणि देते ती भाकर. वचन सांगतं, कारण जी स्वर्गातून उतरते. हालेलुया, हालेलुया. स्वर्गातून फेकली आहे का? हालेलुया. जा रे बाबा, एकदाच जाऊन त्यांचं काय असेल ते भलं बिलं करू नये. आदरपूर्वक ते तुमच्या आणि माझ्या तारणाकरता दिलेली आहे. त्या वधस्तंभावरती तुमच्या आणि माझ्याकरता त्याला दिलेलं आहे. लक्षात ठेवा, त्याने तुमची जागा रिप्लेस केलेली आहे. हालेलुया. त्याने तुमची सगळी जबाबदारी स्वतःवरती घेतलेली आहे. त्याने तुमच्यावरती प्रेम करून देवाच्या असणाऱ्या तुमच्यावरच्या सर्व क्रोधाच्या प्याल्याला पिलेला आहे. आणि म्हणून आज या इतक्या सुंदर ऑडिटोरियम मध्ये बसून आम्ही देवाला धन्यवाद देत आहोत. हालेलुया, हालेलुया. म्हणून वचन आम्हाला काय सांगतं की जी उतरते व जगाला जीवन देते तीच खरी जीवनाची भाकर, तीच खरी देवाची भाकर. तिसऱ्या नंबरची भाकर म्हणजे देवाची भाकर, ज्याच्यावरती शिक्का मारलेला आहे. ती भाकर रोज खा, म्हणजे देवाचं वचन रोज पाळा. हालेलुया, हालेलुया. पहिल्यांदा त्या ठिकाणामध्ये आम्ही विश्वासाने आमचा विश्वास आम्ही दुसऱ्या भाकरीमध्ये आणल्यानंतर तो तळ्यात मळ्यात करतो. पण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की तुम्ही विश्वासाने त्याला ग्रहण करा. ती देवाची भाकर आहे. म्हणून ते त्याला म्हणाले, प्रभूजी ही भाकर, तिसरी भाकर आम्हाला नित्य खायची. आमेन, हालेलुया. आज मी तुम्हाला ही भाकर चांगली अगदी कुस्करून द्यायला लागलो, तुम्हाला पचाय पण लागली आहे. पण उद्या तुम्हाला स्वतःला ती उघडून खायची आहे. परवा तुम्हाला स्वतःला त्याच्यावरती नोट्स काढायचे आहेत. तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीला घेऊन परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये स्वतःला जायचं आहे. कुणीतरी आमेन म्हणेल, हालेलुया म्हणेल, हालेलुया. ही सवय आम्हाला नित्य लावायची आहे. नाही तर रोज सकाळी इथे 9ला या, ते तर जमतंय का सांगा? हालेलुया. आणि सगळं भाडं पण तुम्हीच भरा बरं का. आणि म्हणून 6 दिवस 6 भाकरी, 6 दिवस मनुष्याचा आकडा आमच्यासाठी देण्यात आलेला आहे, आमच्यासाठी. आणि म्हणून ते शिष्य त्याला म्हणाले, गुरुजी अशी भाकर आम्हाला नित्य द्या. असं जर का तुम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये वाढायचं आहे तर नित्य वचनाचा रवंथ करा, नित्य वचन वाचा. घाई गडबडीत वचन वाचण्याची सवय सोडून द्या. गडबडीत वाचून कुठेतरी गाडीला किक मारून उशीर व्हायला म्हणून पळण्याची सवय बंद करा. हालेलुया.
शेजारच्या व्यक्तीकडे सांगा आणि 10 मिनिटं लवकर उठ एवढं म्हणा त्याला. हालेलुया, हालेलुया. तू माणूस असं बघायला त्याला 10 तास लवकर उठवा दे, पण ते आम्हाला होत नाही. हालेलुया. सगळ्या गोष्टी जमतील, सगळीकडे वेळेवर जाणं जमेल, सगळ्या गोष्टी वेळेवरती आम्हाला पाहिजेत. हालेलुया, हालेलुया. सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आमच्या वयानुसार आम्हाला ह्याच वेळेस हे मिळायला पाहिजे, आम्हाला हेच वेळेस मिळायला पाहिजे, आणि देवाच्या वेळेत आम्ही ॲब्स्कॉन्ट. हालेलुया. आणि आम्ही 24 तास बिझी आहोत. आणि मोबाईल म्हटलेला एक मित्र आम्हाला भेटलेला आहे, आणि रील म्हणलेली एक मैत्रीण आम्हाला भेटलेली आहे, आणि त्याला जर आम्ही बघितलं नाही तर आम्हाला रात्रीची झोप कशी लागणार, आणि मग वेगवेगळे डोळे आम्हाला स्वप्नामध्ये कसे दिसणार. हालेलुया, हालेलुया. मग आम्हाला हसवणार कोण? घरात जोकर ठेवा. उगीच एक्स्ट्रा बिझी होऊ नका. हालेलुया. मला 24 तास आहे, तुम्हाला 24 आहे, मला तेवढे 24 म्हणून दिलेले नाही आहेत. आमच्याकडे प्लॅनिंग नाही आहे, आमच्याकडे धावपळ, गडबड, पळापळ, कामाची तारंबळ आणि मार्थेचं जीवन. हालेलुया, हालेलुया. रोज तेच करायचंय, उद्या नवीन काहीच करायचं नाही. हालेलुया. उद्या कुणाला काही नवीन असाइनमेंट असेल तर सांगा, म्हणजे मी माझे शब्द मागे घेतो. तेच आहे, डबा भरायचा आहे, पिशवीत टाकायचं आहे. हा, पुढचं बोला की. जायचंय, पण 5 मिनिटं आधी जायचं नाही, 5 मिनिटं व्यवस्थित शांतपणे कुठली गोष्ट करायचं नाही, 5 मिनिटं लवकर उठायचं नाही, 5 मिनिटं आधी व्यवस्थित जायचं नाही. सगळं धतालेपणाने, पळापळी करत, आघाशीपणाने, तिथं कसं तर पोहोचायचंय, इथं कसं तर पोहोचायचंय, हे कसं तर करायचंय, मग हे विसरतंय, मग ते आपटतंय, मग ते वरण सांडतंय, आणि असं सगळं. आणि देवा, हे सगळं तुला ठाऊक आहे. प्रभू तूच बघ, फक्त शेवटी तूच. आणि आम्ही असं म्हणतो, प्रभू ही नित्य भाकर आम्हाला दे. आम्ही त्या भाकरीचा अपमान करतो, आम्ही त्या वचनाचा अपमान करतो. आम्ही अलौकिक, जसं मी म्हणालो की हजारो नक्षत्र, हजारो तारे, हजारो सूर्य, हजारो समुद्र, हजारो प्रेक्षणीय गोष्टी तयार केल्या तरी प्रभू येशू ख्रिस्तासारखं कोणी होणार नाही. असा मौल्यवान प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला दिलेला आहे. पण आम्ही आहोत की कधी कधी कानाडोळा करतो, कधी कधी विसरतो, कधी कधी आम्ही त्याला बाजूला ठेवतो, कधी कधी आम्ही चमत्कारावर विश्वास ठेवत नाही. देव आम्हाला कशा पद्धतीने रस्त्यामधून सोडवतो, देव आम्हाला कशा पद्धतीने आमच्या नोकरीच्या ठिकाणामधून आम्हाला अलगद रीतीने झेलून बाहेर काढतो. आमचे कंप्लेंट्स असतात, आमचे अमुक असतात, आमचे कामं अर्धवट असतात, आम्ही ते पगार घेण्याच्या योग्यतेचं नसतो, तरी ते सगळं आम्हाला मिळतं. हालेलुया. तुम्ही ते काम करत आहात, त्याच्या वर्दी तुम्ही आहात का? म्हणून खरी भाकर खा. हालेलुया. खरी वेळ देवाला द्या. क्वालिटी टाइम परमेश्वराबरोबर त्या ठिकाणामध्ये घाला. प्रियानो, शेड्यूल करा. सकाळी होत नाही, लय मारामार आहे, संध्याकाळ करा. हालेलुया. मी फक्त 10 मिनिटाविषयी बोलायला तुमच्या जीवनातल्या. हालेलुया. मी असं म्हणलोच नाही तुम्हाला की तुम्ही अर्धा तास द्या. फक्त 10 मिनिटाविषयी तुमच्याशी बोलत आहे. गिव्ह युअर 10 मिनिट्स. पहा, ते 10 मिनिट तुमच्या 10 पिढ्यांसाठी आशीर्वादाचं कारण बनतील. प्रभूची ही भाकर आम्हाला नित्य दे. तुझ्या सहवासाची भाकर आम्हाला नित्य दे. तुझ्या कृपेची भाकर आम्हाला नित्य दे.
तुझ्या दयेची भाकर आम्हाला देते. मी देखील असंच करतो, बऱ्याच वेळेस गडबड करतो. मी आज संदेश द्यायला म्हणजे मी फार परिपूर्ण आहे असं नाही. गाडीवरून जाता जाता प्रार्थना करतो उशिरा उठल्यावर की देवा धन्यवाद की मी चाललोय, सुरक्षित आहे, डबा मिळालाय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण कधीतरी हे ठीक आहे हो, हे आमचं रोजच आहे, तर मग अवघड आहे. हालेलुया. तर मग गोंधळ आहे. तर मग आम्ही अशा गोष्टींची अपेक्षा करू नये ज्या सुपरनॅचरल आमच्यासाठी आहेत. हालेलुया, हालेलुया. जर त्या गोष्टी हँडलिंगची कुवत तुमच्याकडे नाही तर देव ती तुम्हाला देणार नाही. ती कुवत, ती भूक, ती क्षमता, ती एबिलिटी सिद्ध करून दाखवावं लागेल की मी बसू शकतो 10 मिनिटं देवा, मी 10 मिनिटं स्विच ऑफ करू शकतो देवा फोन. हालेलुया, हालेलुया. ती एबिलिटी तुम्हाला दाखवावं लागेल. मग पहा ते 10 मिनिटं एकांतवासाचे तुमच्या जीवनासाठी किती विशेष आणि गौरवित ठरतील. नंबर 4च्या भाकरीकडे आपण वळू. वचन 35 पासून ते 30 पर्यंत. 6:35 पासून. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवत नाही असे मी तुम्हाला सांगितले. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल, आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. आमेन, हालेलुया, हालेलुया. चौथी भाकर म्हणजे जीवनाची भाकर. हालेलुया. आता आमच्याकडे अनेक आमच्या कमजोरी आहेत, आमच्या दुर्बलता आहेत, आमच्या स्वभावामध्ये आहेत, आमच्या विचारांमध्ये आहेत, आमच्याकडे दिलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये आहेत, आमच्या वेगवेगळ्या जीवनाच्या क्षेत्रामध्ये आहेत, आमच्या भावनांमध्ये आहेत, आमच्या रागामध्ये आहेत, आमच्या आनंदामध्ये आहेत. अशा सगळ्या नंबर ऑफ अशा सगळ्या गोष्टींनी आमचं जीवन भरलेलं आहे. एक गोष्ट नाही, अनेक गोष्टींना आम्हाला तोंड द्यायचं आहे. या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्ताचं एक डिक्लरेशन सगळ्यात महत्वाचं आहे. हालेलुया. आता तू म्हणाला तुमच्याकडे काय असायचंय ते असो, मीच जीवनाची भाकर आहे. हालेलुया, हालेलुया. हे लोक चमत्कार पाहून पण आंधळ्यासारखे वागायला लागलेत. हे लोक कृत्य पाहून सुद्धा त्या ठिकाणामध्ये या मोशेचं नाव काढायला लागलेत. हालेलुया. हे लोक खाऊन पिऊन हात पुसून सुद्धा येशूला विचारायला लागलेत. हालेलुया. मग येशू त्याच्या अधिकारामध्ये, त्याच्या सामर्थ्यामध्ये, त्याच्या गौरवामध्ये उभा राहिला आणि म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे त्यांना माहित आहे. कधी कधी काही गोष्टी आम्हाला माहित असतात पण सोनाराने कान टोचावा असं आम्हाला वाटतं. हालेलुया. आणि म्हणून सारखं सोनाराकडे जातात. हालेलुया. त्याचं कान टोचून त्याच्याकडनं काहीतरी घेऊन येतात. त्याच्याकडे उधारी ठेवू नये, अगले इसमें आपण करेंगे ऍडजस्टमेंट. हालेलुया. आणि या सगळ्या गोष्टींना पापऱ्यानो लक्षात ठेवा. ज्या वेळेस तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये मजबूत होता, तुम्ही डिक्लेरेशन मध्ये येता, तुम्ही सामर्थ्यामध्ये येता, तुम्ही गौरवामध्ये येता आणि म्हणता मीच आहे आता हे सगळ्या गोष्टींना नीट करणार आहे. हालेलुया. अशा एका व्यक्तीची देवाला तुमच्या परिवारामध्ये गरज आहे. आणि त्या एका व्यक्तीमुळे तुमचा परिवार आजपर्यंत वाचलेला आहे. हालेलुया. आणि या सगळ्या अवस्थेमध्ये येशू भरायला म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. आता तुम्हाला काय हवंय? तुम्हाला आता काय पाहिजे? तुमच्या आता गरजा काय आहेत? तुमच्या आता मागण्या काय आहेत? तुमच्या आता इच्छा काय आहेत? ते मी पूर्ण करणार नाही. सॉरी. हॅलो. मी इथं आलो ते माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. हालेलुया, हालेलुया.
येशू तुमच्या आणि माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, तर पित्याची तुमच्या संबंधाने माझ्या संबंधाने जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे. आणि म्हणून त्याला तुमची इच्छा जोडा आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करा, म्हणजे सर्व गोष्टी आम्हाला मिळून कल्याणकारक अशा होतील. संकट आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण बनतील, समस्या आमच्यासाठी साक्षींचं कारण बनेल, अडचणी आमच्यासाठी देवाच्या गौरवासाठीचं कारण बनतील. हालेलुया. आणि म्हणून संत पौल म्हणतो संकट आणि बंधनं तर माझी वाट बघत आहेत. का? कारण एक अध्याय परत लिहिला जाणार आहे. हॅलो. कारण एक नवीन आणखीन एक गोष्ट माझ्या बाबतीमध्ये घडणार आहे. कारण जे गुप्त आहे ते प्रगट होणार आहे. परंतु तुम्ही पाहिले असताही विश्वास ठेवत नाही. असे मी तुम्हाला सांगितले, पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येतील आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देत नाही. हालेलुया. लक्षात ठेवा, येशू तुम्हाला गमावणार नाही, पण तुम्ही पण येशूला गमावू नका. हालेलुया. हालेलुया. लपाछुपी खेळणं बंद करा. हालेलुया. तिसरी पर्यंत हे ठीक आहे. हालेलुया. हाईड अँड सीक किंवा कधीतरी आम्ही गेलो आणि अभिषेक माळामध्ये खेळलो हे ठीक आहे, पण रोजच देवाबरोबर लपाछपी खेळू नका. हालेलुया. मग असा काही धप्पा बसेल की आयुष्यभर त्या धप्प्याला घेऊन चालावं लागेल. हॅलो. हालेलुया. लक्षात ठेवा, आम्हाला जे मिळालंय ते आम्ही कधी गमावू नये. आम्हाला काय मिळालंय? सर्वोच्च, स्वर्गातलं जे सगळ्यात श्रीमंत, स्वर्गातलं जे सगळ्यात सुंदर, स्वर्गातलं सगळ्यात ताजं, स्वर्गातील सगळ्यात मनोरम गोष्ट. हालेलुया. त्याला सोडून आम्ही स्वर्ग शोधायला चाललोय. हालेलुया. मीच मार्ग, सत्य व जीवन आहे. माझ्याद्वारे आल्यापासून कोणीही पित्याकडे जात नाही, कोणीही स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. म्हणून ती भाकर नित्य खा. म्हणून खरी भाकर, देवाची भाकर, जीवनाची भाकर, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. आणि पुढे जाऊन जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान मन लागणार नाही. ॲडिशनल ब्लेसिंग्स आहेत. हालेलुया. हालेलुया. कधी कधी आमच्याकडे ॲडिशनल चार्ज असतो, बरोबर आहे की नाही? माझ्याकडे पण आहे ॲडिशनल चार्ज. हालेलुया. का? तुम्ही कॅपेबल आहे म्हणून तुम्हाला ॲडिशनल चार्ज दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला 2 शाळा बघायला सांगतील, तुम्हाला 3 माणसांचं काम करायला सांगतील, तुमच्याकडे ती क्षमता आहे. हालेलुया. त्या अधिकाराच्या नजरेत तुम्ही आहात. त्याने तुमची गुणवत्ता ओळखलेली आहे, त्याने तुमचं काम पाहिलेलं आहे. पण आम्ही असं आहोत की ग्रेस पास, शेवटपर्यंत देवा मला ग्रेस पासच कर, विमानात बसूपर्यंत ग्रेस पासच कर. हालेलुया. आम्ही आता ती क्षमता आमच्यातली देवाकडे दाखवून आम्ही नाही का एक्सलंट पास असं झालं पाहिजे. हालेलुया. आउटस्टँडिंग पास झालं पाहिजे. हालेलुया. एक्सलंट आम्ही पास झालं पाहिजे. त्याच वेळेस ती खरी भाकर खाण्याच्या आम्ही योग्यतेचा बनू. आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की त्याने जे सर्व मला दिले त्यातून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्राप्त व्हावेपर्यंत आपण आलोय आता, लक्षात घ्या. हालेलुया. आणि म्हणून डिक्लेरेशन करा, मी जिवंत देवाचं लेकरू आहे, माझ्याकडे सुंदर बुद्धी आहे, माझ्याकडे चांगलं ज्ञान आहे. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक वेळेस मी जसा आहे तसा निराधार म्हणू नका. हालेलुया. जरा म्हणा, डिक्लेरेशन करा की मी जिवंत देवाचं लेकरू आहे. मी जाईल तिथं त्या ठिकाणामध्ये यश मला मिळणार आहे. मी जाईल तिथं माझ्यासाठी रस्ते मोकळे होणार आहे. मी थांबेल तिथून लाईन सुरू होणार आहे. मी जाईल त्या ठिकाणामध्ये माझ्यासाठी सगळ्या अधिकाऱ्यांचं मन परमेश्वर पलटी करणार आहे. मी जाईल तिथं ॲडमिशन मिळवणार आहे. मी जाईल तिथं ती जागा मी हस्तगत करणार आहे. ते सगळं काही माझं होणार आहे. हालेलुया.
हालेलुया. ती सत्ता, ते अधिकार, ते सामर्थ्य, ते गौरव. मी प्रिन्सिपल बनणार आहे, मी त्या ठिकाणामध्ये मी अधिकारी बनणार आहे, मी श्रेष्ठ पदास जाणार आहे. हालेलुया. पण आम्ही काय आहे माहिती का, तृप्त, बस देवा दिलं धन्यवाद, फार आभारी आहे. नाही ब्रानो, पण देव तुमच्याकडे पाहत असताना त्याची इच्छा आहे की तुम्ही वरच्या स्टेजवरती जावं. कुणीतरी आमेन म्हणेल. कुणीतरी तुम्ही आणखीन उत्तम दर्जाच्या गोष्टींचा शोध लावावा. कारण तुम्ही ह्युमन बिंग नाही, तुम्ही स्पिरिच्युअल बिंग आहात, तुम्ही आत्मिक आहात. तुमच्याकडे देवाचा आत्मा आहे जो सर्व गोष्टींचं निरीक्षण करतो. हालेलुया, हालेलुया. काही काही गोष्टी मला त्या ठिकाणामध्ये, काही काही मशिनरी मला समजत नाहीत. ज्यावेळेस आम्ही ऑपरेशन करत असतो त्यावेळेस आमचं पण लिमिटेड ज्ञान आहे जेएनएमचं, आम्ही काय MBBS झालेलं नाही काय. हालेलुया. मग त्या फ्लक्च्युएशनला, त्या उतार चढावाला कधी कधी नाही का, ते लोक त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या शिक्षणामुळं ते समजू शकतात. मग मी पण म्हणतो देवा, नाही बघ, हे आम्हाला शिकायलाच पाहिजे. देवा आम्हाला हे तू शिकव. ते फ्लक्च्युएशन काय ते आम्हाला समजलं पाहिजे, त्याचं ते डायमीटर काय ते आम्हाला समजलं पाहिजे. हा बी सायन्स साईडचा नाही, चल. हालेलुया. पण आम्हाला समजलं पाहिजे. जर तुम्ही असं प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन देवाच्या आत्म्याकडे मागायला सुरुवात कराल, प्रगट व्हायला सुरुवात होईल. लक्षात ठेवा, तुमची साधी गोष्ट लक्षात ठेवा एखाद्याचं जीवन वाचवेल. हालेलुया. एकदा मी असंच ऑपरेशन करत असता बराच 4.5 तास ते चाललं आणि भयंकर मला असा कंटाळा आला. आणि कंटाळा होत असताना त्या डॉक्टरांचं त्यांचं ऑपरेशन चाललं होतं. 6-7 लोक होते. ते सगळा गाऊन, ते सगळं ह्याच्याने मी कंटाळलो. आणि कंटाळून मी असं करून इकडे बघितलं तर ते ज्या माणसाचं ऑपरेशन चालू आहे त्याचा हार्ट रेट 17 वरती आला होता. डॉक्टर गाणे ऐकत होते, बाकीचे सगळे ऑपरेशन करत होते. मामा धडाधड तिकडे बादल्या आपटत होता. मी म्हणालो, हे बघा, सगळ्यांना 120चा करंट लागला, उठले, लगेच इंजेक्शन भरले, पळापळ टाकले, हे केलं, लगेच ते 90 वरती आलं. तुम्हाला कळत नाही, पण तुमचं पाहणं एखाद्याचं जीव वाचवू शकतं. हालेलुया. ऑपरेशन, लक्षात घ्या, ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि तो माणूस मेला असता तर. हालेलुया. मग मी लगेच म्हणालो, मी डॉक्टरपेक्षाही मोठं काम केलंय. हालेलुया, हालेलुया. सगळे सुटल्यानंतर म्हणाले, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तुमचं लक्ष गेलं म्हणून बरं झालं, नाहीतर आम्हाला मार खावा लागला असता. हालेलुया. या गोष्टी, तुमच्या आवाक्याच्या पलीकडच्या गोष्टी तुमच्या आवाक्यामध्ये परमेश्वर आणून ठेवील. जीवनाची भाकर ती आम्हाला नित्य द्या. हालेलुया. कितव्या भाकरीपर्यंत आलो? 4थ्या. 5वी भाकर, वचन 41 पासून 44 पर्यंत. मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे असे तो म्हणाला. म्हणून यहुदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले. ते म्हणाले, ज्याचे आईबाप आपल्याला ठाऊक आहेत तोच हा योसेफाचा पुत्र येशू आहे ना. तर मग मी स्वर्गातून उतरलो आहे असे आता तो कसे म्हणतो? येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही आपसात कुरकुर करू नका. ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षित केल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. तुम्ही इथं आहात कारण पित्याने तुम्हाला आकर्षित केलाय. तुम्ही हे ऐकत आहात कारण पित्याच्या आकर्षणाचं कारण तुम्ही आहात. कारण पित्याचं प्रेम तुमच्यावरती आहे. कारण येशू मध्ये पिता तुम्हाला पाहत आहे. म्हणून त्या आकर्षणामुळं आज सकाळी तुम्ही या ठिकाणामध्ये आहात. हालेलुया. सगळ्यात महत्वाची 5वी भाकर प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो की स्वर्गातून उतरलेली भाकर मी आहे असे तो म्हणाला. लक्षात ठेवा, कधी कधी आमचं तारण होतं, कधी कधी आम्ही त्याच्यानंतर आमच्या तारणाच्या नंतर आम्ही विश्वास ठेवायला लागतो. विश्वास ठेवल्यानंतर आम्ही बाप्तिस्मा घेतो. हालेलुया. एक भाकरी खाते. हालेलुया.
आणि त्याच्यानंतर आम्ही चमत्कार पाहायला लागतो. हालेलुया. बरोबर आहे की नाही? व्हायला लागतात की नाही? या सगळ्या स्टेपमधून पुढे जात असताना चमत्कार घडायला लागतात. आणि मग 5व्या भाकरीकडे आम्ही ज्यावेळेस येतो, लक्षात ठेवा, ही 5वी भाकर आमच्या जीवनासाठी अत्यंत महत्वाची आहे. आमच्या विश्वासाप्रमाणे आमचा दृष्टिकोन पण बदलला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. एवढ्या गोष्टी डिक्लेरेशनच्या येशू करतोय, एवढे चमत्कार त्याच्या समोर होत आहेत, हे कोण मनुष्य करू शकतो का? हालेलुया. इतक्या सुपरनॅचरल अद्भुत गोष्टी त्यांच्या समोर होत आहेत, इतक्या महान गोष्टी त्यांच्या समोर होत आहे, पण हे काय म्हणत आहे? अरे हा स्वर्गातून आलेला कस काय? अरे हा तर याचा आई बाप आपल्याला ठाऊक आहे ना. म्हणजे येशूचे माप काढायला सुरुवात केली ह्या लोकांनी. हालेलुया, हालेलुया. नाही, ह्याचे हे भाऊ, ह्याचे हे बहीण. आणि म्हणून प्रियानो लक्षात ठेवा की आम्ही आमच्या विश्वासाप्रमाणे, जितका मोठा विश्वास तितका मोठा आमचा दृष्टिकोन पण आम्ही बदलला पाहिजे. हालेलुया. आम्ही बदलतो पण आमचा दृष्टिकोन देवाकडे बघण्याचा बदलत नाही. आम्ही त्याच फाट्यातून, आम्ही त्याच विचारातून, आम्ही त्याच पद्धतीने येशूला बघायला सांगतो. येशू आरोग्य देणारा आहे, येशू बरकत देणारा पण आहे, येशू त्या ठिकाणामध्ये अशक्य गोष्टी शक्य करणारा पण आहे, येशू विश्वासाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये अद्भुत आणि महान गोष्टी करणारा आहे, आणि येशू सार्वकालिक जीवन देणारा पण आहे. हालेलुया, हालेलुया. ना की फक्त आमच्या विश्वासाप्रमाणे आम्हाला तो देणार आहे, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त तो आम्हाला देणार आहे. हालेलुया, हालेलुया. मग ती क्षमता आमच्यामध्ये जेव्हा निर्माण होईल ना, त्या क्षमतेने आमचा दृष्टिकोन देखील बदलला पाहिजे. आणि तो दृष्टिकोन कशा रीतीने बदलणार आहे? रोज वचनाचं सेवन केल्याने. हालेलुया, हालेलुया. कशा रीतीने तो ती विचारसरणी बदलणार आहे? चमत्कारिकरित्या नाही. आता चमत्कार एका ठिकाणी आहे, कसोटी आपल्या एका ठिकाणी आहे. हालेलुया, हालेलुया. अब्राहमाला देखील कसोटी द्यावी लागली. आम्हाला जर अब्राहमाचे ब्लेसिंग्स पाहिजेत तर अब्राहमाची कसोटी आम्हाला नको असं म्हणायला नको. हॅलो. तर ती टेस्ट, ती कसोटी, ती जीवन, ती क्षमता आमच्यामध्ये आम्ही निर्माण, त्या ठिकाणामध्ये ते जड अन्न पचवण्याची क्षमता आम्ही देवाच्या आत्म्याच्या द्वारे, देवाच्या वचनामधून आम्ही ग्रहण केली पाहिजे. नाहीतर आम्ही कसे प्रगल्भ होणार? आम्ही कसं मॅच्युअर होणार? हालेलुया. नाही का, 17-18 वर्षाचा जरी मुलगा झाला तरी चॉकलेटसाठी रडायलाच लागला तर मग ॲबनॉर्मल कंडिशन आहे. काय तर ते काय साधं गोष्ट नाही. हालेलुया. आहे का? मग त्याला शाळा वेगळी असेल, त्याला शिकवावं वेगळं लागेल. हालेलुया. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेश त्याच्या ग्रंथात लिहिली आहे की ती सर्व देवाने शिकवलेले असे होतील. हालेलुया. देवाने शिकवलेले. कशात? कुठं शिकवले देवाने? देवाच्या वचनामध्ये शिकवलेले. आज्ञा कुठे आहेत? देवाच्या वचनामध्ये. ब्लेसिंग्स कुठे आहेत? देवाच्या वचनामध्ये. कृपा कुठे आहे? देवाच्या वचनामध्ये आहे. ट्रेजर कुठे आहे? सगळा खजिना कुठे आहे? देवाच्या वचनामध्ये. मग जर ही भाकर, ही जी स्वर्गातून आम्हाला दिलेली भाकर आहे, ज्याला अनेक लोकांनी, मोठमोठ्या राजांनी नष्ट करण्याचं प्रयोजन केलं पण तू झाली नाही, जी आपल्यापर्यंत पोहोचली, जे म्हणजे सजीव सक्रिय देवाचं वचन, कधी न संपणारं वचन, नाही का, कानाने मात्र रद्द होईल, पृथ्वी नाही तशी होईल, पण देवाचं वचन कधीच नाही तसं होणार नाही. मग काय आज ते वचन आम्ही खात आहोत का? हालेलुया. तुम्ही वाचलेल्या अध्यायाने तुमचं पोषण होत आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारा. हॅलो. तुम्ही वाचल्या असणाऱ्या अध्यायामधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं का? नाहीतर ठोकताळा आहेच. स्तोत्र 23, स्तोत्र 91, स्तोत्र 115, स्तोत्र 100. पण कधी आम्ही ते देवाने शिकवलेल्या आणखीन काही गुज आणि गौरवी गोष्टींच्या सखोल आत्म्याच्या प्रेरणेने जाण्याचा प्रयत्न केला आहे का? जर आम्ही करू प्रियानो, तर प्रियानो लक्षात ठेवा, आम्ही त्याचं अधिक आकर्षणाचं कारण आम्ही ठरू. आमेन. आणि म्हणून देवाने शिकवलेले असे होतील, जो कोणी पित्याचे ऐकून शिकला
तो माझ्याकडे येतो. आता जर ह्याच्याविषयी परत मी डिटेल्समध्ये सांगायला गेलो, परंतु आपल्याकडे आज वेळ नाही आहे. परंतु मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की वचनाची शिकवण आचरत जा, वचनाला रोज रवंत करत जा, जेणेकरून तुम्ही ख्रिस्ताला अधिक ओळखाल. हालेलुया, हालेलुया. तुम्ही ख्रिस्ताला कसं ओळखणार? जितकं जास्त तुम्ही वाचाल, जितकं जास्त तुम्ही त्या संबंधीचा विचार कराल, जितकं जास्त तुम्ही प्रार्थनेमध्ये एकांतवासात जाल, तितकं जास्त ती भाकर तुम्हाला रिव्हील होईल आणि त्याच्यामधून देवाचं गौरव होईल. वचन 47 पासून शेवटच्या भाकरीकडे आपण वळू. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. आमेन. शेवटची आणि 6वी भाकर जिवंत भाकर. हालेलुया, हालेलुया. जिवंत भाकर. प्रभू येशू ख्रिस्त परत एकदा एक महान त्या ठिकाणामध्ये डिक्लेरेशन करतो. तो परत दुसऱ्यांदा ही गोष्ट बोलतो. पहा, जेव्हा येशू ती गोष्ट दुसऱ्यांदा बोलत आहे तर ती फारच सामर्थ्यशाली आहे, ती फारच अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती फारच मोठ्या गौरवाने आणि कळवळ्याने ती घेण्यासारखी आहे. तो म्हणाला, मी खचित खचित सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन, वरच्या अध्यायात आम्ही वाचलं, प्राप्त व्हावे. आणि इथं काय म्हटलंय? प्राप्त झाले. हालेलुया. कुणाला प्राप्त झालंय? जो वचनाप्रमाणे चालतो त्याला ते प्राप्त झालंय. जो वचनामध्ये असतो त्याला ते प्राप्त झालंय. आणि मग त्याच्यानंतर काय? जिवंत भाकर, जिवंत मंडळी, जिवंत असणारा आमच्या जीवनातील जिवंतपणा हा देवाबरोबर आम्हाला त्याच्या जिवंतपणामध्ये ठेवतो. हालेलुया. आम्ही असं म्हणतो, आज आम्ही जिवंत आहोत. मग आता त्या कृपेला काय करणार? हालेलुया. ती कृपा तुमच्यासाठी अधिक जिवंत कशी होईल? ती प्रार्थनेच्या द्वारे होईल, ती आराधनेच्या द्वारे होईल, ती वचनाच्या गोष्टींच्या गप्पा मारल्याने होईल, ते वचनावरती डिस्कशन केल्याने होईल. हालेलुया. त्या वचनाच्या सामर्थ्यशाली गोष्टींच्या द्वारे होईल. आणि म्हणून तो म्हणाला की जिवंत भाकर, शेवटची 6वी भाकर. आपण बऱ्याच वेळेस 5 भाकरीमध्ये अडकलो, परंतु 6वी भाकर ही सगळ्यात महत्त्वाची आहे. ती म्हणजे स्वर्गातून उतरलेली आणि जिवंत भाकर. ज्यावेळेस आम्ही ही खातो, ती कुठली आहे भाकर? जी भाकर मी देईल तो माझा देह, म्हणजे प्रभुभोजन मधून आम्ही जे घेतो ते आमच्या जीवनामध्ये एक करार स्थापित करतं की आता आम्ही कधीही मरणार नाही. आम्ही सर्व काळ त्याच्याबरोबर, त्याच्या गौरवामध्ये, त्याच्या संगती, त्याच्याबरोबर आम्ही त्याच्या सामर्थ्यामध्ये आम्ही राहू. हालेलुया, हालेलुया. मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. हालेलुया. सगळ्या स्टेप्स आता रिव्हिजन करा, माझ्याकडे वेळ नाही, तुम्हाला सगळ्या माहीत झालेल्या आहेत. हालेलुया. आता काय? आता एक अशी पातळी आहे जिथं फक्त तुम्ही, पिता परमेश्वर, पुत्र परमेश्वर आणि पवित्र आत्मा परमेश्वर आहे. अशी तुम्ही चौघच आहात. हालेलुया. काय अशी भेट घेण्याची कोणाची इच्छा आहे का? हालेलुया. याच्या व्यतिरिक्त दुसरं तिथं कुणीच नसेल. ग्रेट भेट ती असेल. हालेलुया. आम्ही त्या जीवन आज आम्ही त्या लॉर्ड्स टेबल मधून घेतो. ही काय एक रीत आहे का? ही काय एक पद्धत आहे का? नाही प्रियानो. आम्ही हे घेतो हे त्याच्यामध्ये राहण्यासाठी. मग आम्ही विचार करावा की घेतल्यानंतर मी वचनामध्ये राहत आहे का? मी घेतल्यानंतर प्रार्थनेमध्ये राहत आहे का? घाबरू नका, मी तुम्हाला घेऊ नका म्हणून अशा भीतीमध्ये घालवत नाही, परंतु वचन आम्हाला सांगतं की म्हणून प्रत्येक मनुष्याने प्रथम आत्मपरीक्षण करावे. हालेलुया.
आणि मगच त्या भाकरीतून खावे आणि त्या प्याल्यामधून प्यावे. ती पद्धत किंवा ती एक रीत नाही, तर तो जिवंतपणा आहे. आम्हाला त्याच्यामध्ये जिवंत ठेवण्यासाठी, त्याच्यासाठी तो वधला गेलेला आहे, त्याच्यासाठी तो मारला गेलेला आहे. आणि त्याच्यातून तो तिसऱ्या दिवशी परत उठलेला आहे. आणि ती भाकर त्या माडीवरच्या खोलीमध्ये तुमच्या आणि माझ्या करता देण्यात आलेली आहे. ती पुनरुत्थित भाकर, प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याच्याबरोबरचा अनंत काळचा सहवास, याच्यासाठी पित्याने आम्हाला आकर्षित केलंय, याच्यासाठी पुत्राने आपला जीव दिला आहे, याच्यासाठी पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्याकरता दिलेला आहे, यासाठी की आम्ही त्याच्यामध्ये आणि तो आमच्यामध्ये राहावे आणि सर्व काळची अतूट अशी सहभागिता आम्ही पित्याबरोबर करावी. हालेलुया. 6ही भाकरी तुम्हाला कळाल्या. हालेलुया, हालेलुया. आणि मग जर आम्ही या भाकरी खाऊ प्रियानो, कुठला शैतान, कुठला गल्ल्यात, कुठला मृत्यू आमच्या समोर उभा राहील. हालेलुया, हालेलुया. आम्हाला मृत्यूचं भय देखील उरणार नाही, आम्हाला संकटाचं भय देखील उरणार नाही. जसं मी सुरुवातीलाच म्हणालो, आम्ही तर देवाच्या घरामध्ये आनंदामध्ये आणि चिरकाळ अवस्थेमध्ये प्रवेश करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जिथं तुम्हाला आवडत नाही तिथं आम्ही रोज जातो, पण जात असताना आम्ही हेच म्हणतो, देवा मी इथं चाललोय लोकांना बरं करण्यासाठी, यासाठी की त्याने तुझ्याकडे आकर्षित व्हावं. हालेलुया, हालेलुया. प्रत्येक वेळेस त्या प्रार्थनेने, प्रत्येक वेळेस त्या आशेने, प्रत्येक वेळेस त्या विश्वासाने मी जातो. प्रत्येक वेळेस ते पहिलं ज्यावेळेस डिलेव्हरीच्या ठिकाणामध्ये ज्यावेळेस ते ड्युटी माझी त्या ठिकाणामध्ये असेल आणि अपघाताने किंवा कसंही मी त्या ठिकाणामध्ये पोहोचेल, आपल्या ओळखीचं असेल किंवा आपल्या अनोळखी असेल, परंतु मी जर का त्या गायनिक वॉर्डमध्ये असेल किंवा गायनिक थिएटरमध्ये असेल, जसा तो बाळ बाहेर निघाला, मी म्हणतो प्रभू येशूचं प्रभुत्व मी त्याच्यावरती मोकळं करतो. तो कुठल्याही जातीचं का असे ना, प्रियानो, ती प्रार्थना त्याचं जीवन बदलेल. तुम्ही नसाल पण देवाचं गौरव होईल. शब्द कधीच माघारी काम केल्याशिवाय वापस येणार नाही. आणि म्हणून हे जीवन जे परमेश्वराने आम्हाला अत्युच्च दिलेलं आहे, ते त्याच्या स्टँडर्डने जगायचंय, तर त्याच्या वचनाच्या पट्टीने आणि मापाने ज्यावेळेस आम्ही जगू, कोण गल्ल्यात, कोण मृत्यू, कुठली आर्थिक विवंचना, कुठली आर्थिक परिस्थिती, तुम्ही गर्भश्रीमंत व्हाल. हालेलुया. एक गोष्ट सांगून संपवतो, देव अंबानीपेक्षा जास्त तुम्हाला ओळखतो. हालेलुया. आणि म्हणून ते व्हॅल्यू ओळखून या भाकरी खा. देवाच्या घरासाठी तुम्ही मूल्यवान आहात, देवाच्या राज्यासाठी तुम्ही मूल्यवान आहात. तुमचा वेळ तुम्ही द्या, तुमची भाकर तुम्ही नित्य खा. मग पहा तुमचं जीवन किती गौरवाचं असेल. तुमच्या लेकरांसाठीच्या प्रार्थना त्या गगनाला भेदून गौरव आणणाऱ्या ठरतील.